नमस्ते. मी मिसेस सुषमा ठाकरे, राहणार नाशिक. प्रोफेशनली मी एक मिलिटरी टीचर आहे आणि नाशिकच्या ज्या काही बातम्या पेपरला येतात आहे किंवा टी व्हीवर दाखवत आहे ती इतकी धक्कादायक ती माहिती होती की मी नाशिकला जवळपास 20-25 वर्षापासून राहते, पण मी या गृहस्थांचं नाव आत्तापर्यंत ऐकलेलं नाही आहे. आणि मी ॲज अ काउन्सलर पण आहे, फॅमिली कोर्टला पण मी काउन्सलिंग करते, प्री मॅरेज काउन्सलर आहे. तर हा जो प्रकार घडलेला आहे तर याच्याबद्दल मी खूप चिंतन केलं की हे असं का झालं असेल. तर बहुजन समाजातल्या स्त्रियांनो, तुम्हाला हात जोडून विनंती करते मी की आपण कुणाकडे जातो आहे, कुठे जातो आहे, कशासाठी जातो आहे, हे घरून जाताना ठरवायचं असतं. आणि नंतर असं टी व्हीत दाखवण्यात आलं की तिथे ज्योतिषाची पण पाठी नाही आहे. आपण कुठल्या दिशेने चाललेलं आहे लक्षात घ्या. नाशिकची भूमी ही खूप पावन भूमी आहे. इथे रामांचं साम्राज्य होतं, सीतामाई इथे राहिलेले आहे. तपोवन म्हणजे इथल्या स्त्रिया तप्त झालेल्या स्त्रिया आहेत. आणि लक्षात घ्या, आपण कुठे चाललेलो आहे, कसं वळण लागत आहे या गोष्टींकडे. तर याचा प्रामुख्याने आपण मागोवा घ्यायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे. जर एकदा ही घटना घडली तुमच्याबरोबर, तुम्ही जसं नळाच्या तिथे भांडण करता, पाणी नाही मिळालं किंवा सिलेंडरसाठी भांडता, जर 2 महिलांनी त्याला पकडून हाणलं असतं ना कानाखाली, कानपटे शिकले असतात, नागपूरची भाषा आहे, मी नागपूरची आहे प्रॉपर, तर हे असं झालं नसतं. कंबरडं मोडायला पाहिजे होतं. तुम्ही दोघींनी मिळून बाहेर येणारीनी ना आत येणारीनी तिथेच थांबायला पाहिजे होतं आणि त्याच्या कमरेवर हाणायला पाहिजे होत्या. जर असं हाणलं असतं ना तर अशी तुम्ही थोपवलं असतं हे मॅटर. आणि इतक्या स्त्रियांची नाचक्की झालेली नसते. लक्षात घ्या, एक ती जिजामाऊली झाली, एकच राणीची लक्ष्मीबाई झाली, एकच पद्मावती झाली, पण या अहिल्याबाई पण होळकर झाल्या. पण या एकट्या स्त्रीनी पूर्ण स्वराज्य गाठलं. आणि इतका मला वेदना झाला की मला फोन करून सर्वजण विचारतात आहे, तुला माहिती आहे का, मी या बाबाचं नाव कधीच ऐकलं नाही. मी सुद्धा शास्त्री आहे, पण माझ्या जोशी गुरुजींकडनं मी शिकलेले आहे. मी सुद्धा वास्तूची प्रॅक्टिस करते. पण मला नवल वाटतो की मोठे लोक जाऊन करोडोची मालमत्ता त्यांनी कमवली. अहो, इथे 100 रुपये द्यायला तयार नसतात लोक आम्हाला. या लोकांना कशी काय एवढी फीस देतात. आणि मला दुसरं एक सांगायचं आहे की मुलींनी, कॉलेज गोईंग मुलींनी किंवा 30-35च्या मुलींनी लक्षात घ्या, कुठलाच जादूटोणा नसतो जगात. जे काही असतात ना ते आपले विकार असतात. आपलं डोकं आहे ना शाश्वत ठेवा. आणि जर तुम्हाला खूप असेल ना तर जिजाऊंचे पुस्तकं वाचा, अहिल्याबाई होळकरांची चांगली पुस्तकं वाचा. टी व्ही पाहणं सोडा आणि तो मोबाईलही सोडा. या मोबाईलमुळे सर्वांचे डोके खराब झालेले आहे. सांगायचं तात्पर्य हे की आमच्या नाशिकचं नाव बदनाम करू नका, कारण ती तप्त भूमी आहे, सीतामाईची भूमी आहे, आमच्या रामाचं साम्राज्य असलेली भूमी आहे. आणि देवाभाऊ तुम्हाला पण विनंती करते, अहो चांगल्या स्त्रियांना घ्या की हो पॉलिटिक्समध्ये. माझ्यासारख्या रिटायर्ड झालेल्या टीचरला का नाही देत तुम्ही अधिकाऱ्यांचं पद, महिला अधिकारी का नाही देत. आम्ही 2दा येऊन गेलो, माझं पण प्रोजेक्ट पडलेलं आहे मंत्रालयात, पण आम्हाला कोणी भेटायला देत नाही. पण बाकीच्यांची कामं होतात. तुम्ही गुणकौशल्य पहा, त्या स्त्रीमध्ये किती कौशल्य आहे ते पहा आणि नंतर तिला तुम्ही तिथे मंत्री पद द्या. लक्षात घ्या. आणि परत सांगणं आहे की नाशिकला बदनाम करू नका, कारण नाशिक ही खूप पवित्र भूमी आहे. आमची गोदावरी आहे, तिथे गोदावरीची आरती होते. किती सुंदर मंदिर आहे, खूप पुरातन तिथे मंदिर आहे. आणि मला इतकं दुःख वाटलं की ही घटना झाली नाशिकच्या ठिकाणी. आणि 20 वर्षापासून तो तिथे गृहस्थ काम करत होता, पण आम्हाला याचा कानोवा नाही. म्हणजे हे रॅकेट वेगळं आहे, काहीतरी हे कुणाचे तरी रॅकेट्स आहे आणि कुणीतरी तिथे सप्लाय करत असेल. पण बहुजन समाजातल्या स्त्रियांनो, आता जागृत व्हा. अशी चूक परत करता कामा नये. जर असं आढळलं तर सरळ लाद घाला त्याच्या कंबर. आणि दुसरं म्हणजे मला एक नंबर वाटतं, त्यांच्या बायकोचं, मिसेसचं एवढा पैसा घरात येत होता, त्या बाईने विचारायला पाहिजे होतं नवऱ्याला, इतका पैसा कुठून येत आहे. म्हणजे कुठेतरी थांबायला पाहिजे होतं. त्यांना पण मुली आहेत ना, मग काय तो मुलीलाही असंच सारतो का तीर्थ. हे बरं कळलं त्याला, मुलीला नाही द्यायचं आणि बाकीच्या स्त्रियांना हे करायचं. त्याच्यामुळे लक्षात घ्या, कुठे पण जाताना कान डोळे बिलकुल ओपन ठेवा. आणि आपलं जे अस्तित्व आहे, आपलं जे स्त्री तत्व आहे ना, याच्यात खूप एनर्जी आहे, तुमच्यामध्ये दुर्गेची शक्ती आहे. अगं तुम्ही का कुणाच्या हाताचं खेळणं होता, कशाला कुणाला टच करू देता, काय गरज आहे तुम्हाला.
आणि हे जे झालं हे खूप लांछनास्पद आहे आणि याच्यानंतर असं होता कामा नये असं तरी मला वाटतं. म्हणजे हे मी माझं मत व्यक्त करतं, कारण मी प्रोफेशनली टीचर आहे आणि मला फार दुःख झालं की माझ्या नाशिक पावनभूमीत हे सर्व घडतं आहे. आणि त्याच्यामुळे झालेली चूक आता परत करता कामा नये. आणि कुठल्याही भोंदू बाबाकडे जाऊ नका. जायचं असेल तर श्री स्वामी समर्थांचे मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे, आपलं महादेवाचं मंदिर आहे, तिथे जावं. पण तिथे आपलं गारणं घाला. कुणी काही समस्या सोडवत नसतं. जी काही समस्या सुधारते ना ती आपल्या विचारांनी सुधारत असते. त्याच्यामुळे विचारांची परिपक्वता ठेवा. झालेली सेवा मी स्वामी समर्थ चरणी रुजू करते. जय महाराष्ट्र.